कशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. यांचा जन्मदिवस वाढदिवस आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, मतदारसंघाच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं त्याला मनापासून शुभेच्छा, त्याचं हार्दिक अभिनंदन. बघता बघता मनीष 41 वर्ष पूर्ण करून गेला. 41 वर्ष कसे गेले कळाले नाही. याच भागात वाढला, जन्माला आला, वाढला. तरुणपणापासून संघटित असलेली त्याचा स्वभाव, संघटन कौशल्य यामुळे तरुणांच्या गळ्यातला ताईत झाला आणि बघता बघता नगरसेवक देखील झाला. तो दिवस मला आजही आठवतो की या वार्डात पोटनिवडणूक लागलेली होती आणि सगळ्यांनी मला आग्रह केला की अण्णा या वार्डामध्ये फक्त मनीष निवडू शकतो. सगळ्या दृष्टीने सर्वे केला पण मनीष उभा राहायला तयार नव्हता. इथे बसलेले उभे असलेले राजेश पासून, नितीन दादा पासून, पीजी पासून, शैलेश पासून सगळ्यांनीच हट्ट धरला की अण्णा आपण मनीषला नगरसेवक म्हणून उभं केलं पाहिजे. त्याचे वडील मैदास आणि मी बालपणाचे मित्र, शाळेत एकत्र होतो, त्यामुळे तो माझा मुलगा मनीष. फॉर्म भरला पण त्याच्यावर एवढी कल्पना होती की तो माघार घेऊन टाकेल अशा पद्धतीचा प्रयत्न झाला. शेवटी त्याला दुपारी 12 वाजता गाडीत टाकलं आणि मला वाटतं आंबडद्याला घेऊन गेलो. 3 वाजेचा टाइम संपल्यानंतर तुला पाहायला लागला. परिस्थिती महिला झाला त्याला किसान मालेला नोकरी करायचा, त्यामुळे लढण्यासारखी परिस्थिती नव्हती. सगळ्यांनी जोडीसारखं नाही पण मदत केली आणि मनीषला त्या या वार्डातून निवडून घेतला. एकदा नाही तो हॅट्रिक केली, 3 वेळा निवडून आला. सातत्यानं 3 वेळा निवडणं सोपं नाही पण त्याचं काम, वार्डातल्या लोकांशी असलेली सौहार्दपूर्ण वागणूक, गावातले त्या काय वार्डातले जे काही काम असतील ती करण्याची धडाडी, गणपती मंडळाची स्थापना करून सातत्यानं मला वाटतं 15-20 वर्षापासून 25 वर्ष या वर्षी पूर्ण केले. त्यामुळे काम कोणी विसरू शकत नाही. इतका तो गळ्यातला ताईत या वार्डातला, शहरातला झाला आणि म्हणून आज त्याचा वाढदिवस साजरा करीत असताना हबप सकला बाबा भंडारे यांच्या कीर्तनाचाही कार्यक्रम ठेवला. आनंद आहे. मी येताना काही शब्द ऐकत होतो की जीवनामध्ये असं काही काम करा, पैसा हे सगळ्यांच्या जीवनातलं सत्य नाही, अंतिम सत्य मधु बेटा पैसा हे काही सत्य नाही. त्यामुळे आपल्या वागणुकीने आपण निघायला किमान 10 लोक आपल्याबरोबर चालली पाहिजे. मी काही शब्द माझ्या कानावर आले की आपण गेलो तो माणसाचा गोतावळा असला पाहिजे. तो गोतावळा पैशाला येत नाही, उठणं बसणं लोकांमध्ये असलं पाहिजे. आता गोतावळा कसा निर्माण होतो, संध्याकाळी झाली की रोज 50-100 लोकांना दारू पाजणं, मटण खाऊ घालणं, याला गोतावळा म्हणत नाही. आपल्या कर्तृत्वानं काही आपण करू शकतो का, याला खरा अर्थानं गोतावळा म्हणतात. नाही तर आता काय खोक्याने पैसे कमवा, खोक्याने वाटा, याला गोतावळा म्हणत नाही. ते जे असते ती लालसा असते. म्हणून ती लालसा वेगळी आणि मनीष दादाने कमवलेली माधू दे ना, माधू तो मला वर्ग अशी माणसं की आपल्याला ओळखता आली पाहिजे. नाव घेऊन आपण त्याला ओळखलं पाहिजे.
तो मधू समोर उभा आहे, आता थोडं चालता येत नाही मला वाटतं, नाही तो आला असता की तो मी माझा मित्रच आहे शाळेत. गोडशेव खाऊ घालणारा अजूनही गोडच आहे. गोडशेव राहिलेली पण तोंडातली गोडी काही घेऊन झाली. जीवनात असं वागा, चांगलं काम करा, ज्यातून सत्ता असो नसो लोकांच्या हृदयात आपण जाऊन बसलं पाहिजे. ते काम आपल्याला करायचं आणि म्हणून हे काम करण्याची ऊर्जा आई जगदंबा तुला देव, बालाजी महाराज तुला देव. ही परंपरा टिकवण्याच्या संदर्भात सातत्यानं मध्ये दादा पुढे राहायला पाहिजे. त्यामुळे कुठल्या आमिषाला न बळी पडतात. जो मार्ग आपण पकडलेला आहे त्या मार्गापासून लांब जायला कामा नये. त्याच्यात रोज रोज लोक कशाला तरी फोडणारी माणसं दिसतात. 1 कोटी घे, 2 कोटी घे, हे काम घेऊन टाक आणि त्याच्यानं काही माणूस बदलायला नको. त्यामुळे ती लोक प्रवाहात कधी निघून जातील कळत नाही. आणि म्हणून आज संग्राम बापू यांचे जे विचार आहेत ते तुमच्या आचरणात आणण्याच्या संदर्भात आपण प्रयत्न करा. आज मला आडगाव दिसतंय, हे आडगाव हे आमचं आहे, आपलं आहे. त्याचं प्रेम सातत्याने रंगराव गुरुजी तर आमचे शिक्षकच होते. त्यांनी शिकवलं कधी पण जास्त हसवत आम्हाला, चांगलं होते, देवानंद होते. त्यामुळे अजूनही तसेच आहे. बरोबर आहे का गुरुजी? अजूनही तसेच आहे. थोडी कानपूर लाईन कमी झाली आहे. हा चांगलं आनंद आहे. आज आमच्या कुटुंबातला मनीष, त्याचा वाढदिवस मनापासून साजरा करूया. तुमचे आमचे सगळ्यांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे, असाच मोठा हो. तू आगे बढ़े जा, आपस से लड़े जा, आदमी होया तूफान, रुकना तेरा काम नहीं, झुकना तेरी शान नहीं. हे काम आपण करत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. थँक्यू. धन्यवाद अण्णासाहेब. अतिशय आपण मुख्य शब्दात आमच्या मनी दादाला आशीर्वाद रूपी शब्द रूपी आशीर्वाद दिलेले आहे. पुढे रे.
आपुलिया
होळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे होळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा होईल का नाही होईल का तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही होळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल महायोग पीठेत देवी मरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं जय पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग
माता पिता तयाचिया पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी ग वाट देवा. काय झालं माहिती का, आवाज खोल गेला आवाज. म्हणजे एखाद्या हॉलमध्ये बोलल्यासारखा आवाज येतोय. सगळ्या सेटिंग झिरो करा, म्हणजे एखाद्या हॉलमध्ये बोलल्यावर आवाज घुमतो, तसा आवाज घुमतोय. पारोळा शहराला इतिहास मोठा लाभलेला आहे. अरे तिकडं सांग थोडं पाच येऊ दे इकडं बसा पाहिजे. हे लहानच आहे. लोक कर्ज फिटावं म्हणून बालाजीला जातात आणि ते बालाजी महाराज पारोळ्यात आलेले. एवढी समृद्ध अशी ही नगरी आहे आणि त्यामुळे पारोळ्यात आपला जन्म झाला हे भाग्यच. शहराचे नगराध्यक्ष स्वतः जातीने उपस्थित आहे. नगराध्यक्षांच्या साक्षीने बोलतो. पारोळ्यासारख्या समृद्ध शहरात जिथे स्वतः भगवंताने वास्तव्य केलं, जिथे पाण्याच्या सुविधा चांगल्या आहेत, उद्योग व्यवसायांच्या सुविधा चांगल्या आहेत, चौबाजूला महामार्गांचं जाळ आहे, त्यामुळे इथं जन्मलेली माणसं भाग्यवान असेल. खरं सांगू का तुम्हाला, एखाद्याचा जन्म खडकाळ भागात झाला, दुर्गम, जिथं पाण्याचे सोर्सेस नाहीये, उद्योग व्यवसायाच्या संधी नाहीये, अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा जिथल्या संपलेल्या नाहीये, अशा दुर्गम भागात जरी एखाद्याचा जन्म झाला, पण जिथे त्याचा जन्म झालाय ते ठिकाण जर भारत देशाच्या हद्दीत येत असेल तर तो जन्माला आलेला माणूस भाग्यवानच आहे. खडकाळ जमिनीत वाहू द्या, दुर्गम भागात वाहू द्या, दुष्काळी भागात वाहू द्या, फक्त जिथं त्याचा जन्म झाला ती जागा, तो परिसर भारत देशाच्या हद्दीतला पाहिजे. दुर्गम भागात जरी झाला, फक्त हद्द भारताची पाहिजे. संतांनी पूर्वीच सांगितलं बरं का, भरतखंडे नरदेह प्राप्ती आणि येतो परमभाग्याची संपत्ती. भारतात जन्म होणं ही परमभाग्याची संपत्ती. मला बरेच दिवस वाटायचं बरं का, काही पोरांना आज तरुण झाले, रोजगार नाही. घरातल्या घ्या त्यांना पुढे घ्या, मतदार आहे त्याचा.
वारडातल्या आहे. जय श्रीराम. मनीष भाई यावर खूप प्रेम केलंय परिसरात. एकदा नाही दोनदा नाही तर तिसऱ्यांदा नगरसेवक बनवलाय वार्डातून. या आणि मनीष भाई यांनी इतिहास घडवून दाखवला की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेलेच पोरं राज्यकारभार करू शकत नाही, एक सामान्य शिपायाचा पोरगा सुद्धा नगरसेवक होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या प्रेमापोटी खूप सारा समाज जमलाय. आणि हे सगळे जगापुढे सिद्धांत जर कोणी ठेवले तर भारताने ठेवले. त्यामुळे भारतात जन्म होणं म्हणजे लय मोठं भाग्य. मला करण भाऊ वाटायचं बरं का की काय भारतात जन्म, अनेक पोरं तरुण झाले, रोजगार नाही, अनेक पोरं म्हातारे व्हायला लागले, बायका नाही, अडचणी भरपूर आहे. तरी यांनी का बरं असं लिहून ठेवलं असेल, भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती, भारतात जन्म होणं म्हणजे मोठं भाग्य, असं का बोललं असेल? आणि त्याचं उत्तर मला सापडलं मागे जगभरामध्ये ज्या घडामोडी घडतायत सोशल मीडियाच्या विकासामुळं त्या जगभर पसरत आहे. त्या जगभरातल्या घडामोडी पाहिल्यानंतर खरोखरच आपण भारतात राहतोय हे भाग्याचंच लक्षण आहे. आज रशिया युक्रेनचे जे युद्ध सुरू आहे ते युद्ध ज्या पातळीला गेले ती पातळी पाहिल्यानंतर लक्षात येतंय की बरं आहे आपण भारतात आहे. आता आपल्या शेजारचा देश बांगलादेश, काय बांगलादेशातल्या घडामोडी जर ऐकल्या तर किळस यावी मनुष्य जातीची. अशा घडामोडी त्यांना सांगितल्या हात नका लावू तरी ते लावतात. नव्हतं फिरवायला पाहिजे, ते फिरवलं लगेच लक्षात येतं मला. नाही तर लगेच इको येतोय आवाजाला. नाही प्रॉब्लेम होतोय राव, मॉनिटरला इको येतोय ना, मॉनिटरला इको येतोय. शेट हात नका लावू ना बटनाला प्लीज, एवढ्यालाच ऐकू द्या. फुकट नाही ऐकवायचं, मांडपा द्यावं त्या लोकांना. भोंग्यांचा पहिला विरोध मी केला होता संप्रदायातून. राजसाहेब जेव्हा म्हटले ना भोंगे काढायचे, मी पहिल्यांदा समर्थन दिलं. काढायचेच म्हटलं, फुकट का लोकांना घरांमध्ये ऐकवायचं. घरी ऐकणारे नीट नाही ऐकत, झोपून पाय पसरून. पूर्वी नव्हतं हे सगळं. ह्या सुविधा गरजेच्या पण गरजूंसाठी. शेजारचा देश बांगलादेश, माणूस या प्राण्याची किळस यावी असं जर मागच्या काळात कोणी वागून दाखवलं तर ते बांगलादेशातल्या नालायकांनी वागून दाखवलं. ज्या इस्कॉनच्या एका देवळानं बांगलादेश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा 2 वर्ष लोकांच्या मूलभूत गरजांतली अत्यंत महत्वाची गरज अन्न, 2 वर्ष अन्न खाऊ घालत होतं ते मंदिर. येईल त्याला, जो सहभागी होईल त्याला 2 वर्ष खाऊ घालत होते. पण आता मागच्या काळामध्ये ज्यांना खाऊ घातलं त्यांनी ते बांगलादेशातलं इस्कॉनचं मंदिर पहिल्यांदा फोडून काढलं. पहिल्यांदा मंदिर फोडलं. समाज किती क्रूर व्हावा आणि त्याला कारणीभूत तिथलं प्रशासन, तिथलं सैन्य कसं ठरावं ही उदाहरणं जगापुढे बांगलादेशाने ठेवली. ती शेख हसीना जी आहे
ती बांगलादेशाची पंतप्रधान आहे. फक्त पंतप्रधान नाहीये, तिचा जो बाप आहे तो बांगलादेश स्वतंत्र करण्यामध्ये सिंहाचा वाटा तिच्या बापाचा आहे. म्हणजे आपल्याकडे जसे गांधी महत्वाचे तसे तिथं तिचे वडील महत्वाचे. त्यांची ही पोरगी गेल्या 6 महिन्यांपूर्वी प्रचंड बहुमतानं तिचं सरकार तिथं स्थापन केलंय. पण तिथलीची जी आधी प्रवृत्तीची काही पिलावळ आहे की ज्यांना लोकशाही पसंत नाही, कायद्याचं राज्य पसंत नाही, त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. आणि दुर्दैव तिथलं जे सैन्य आहे त्या आंदोलकांना चिथावणी देत असताना म्हणालं, तुम्ही नाडा, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. सैन्यच फितूर झालं बरं का. अजून बांगलादेशमध्ये काय झालं हेच काहींना माहित नाही. सैन्य फितूर झालं. बेडा म्हटलं तुम्ही, आम्ही आहे, पाहून घेऊ. प्रशासन म्हटलं नाडा बिंदास. अहो काय अराजक माजेल समाजात. शेवटी सैन्य असेल, प्रशासन असेल, त्यांची जबाबदारी काय असते? सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही सरकारची, प्रशासनाची जबाबदारी आहे. ही त्यांची जबाबदारी. ते फितूर झाले. आणि हे सगळे आंदोलक अशा प्रकारे सैन्य पाठीशी उभं राहिलं, प्रशासन पाठीशी उभं राहिलं. ते आंदोलक एवढे अराजक झाले, बळी तो कानपिळी हा प्रकार घडला. आणि तिथं अल्पसंख्याक असणारा हिंदू त्यात शेंगारला गेला. एका मुलीवर 20-20 पोरं बलात्कार करतायत असे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पसरले. माझ्या फोनमध्ये एक असा व्हिडिओ आला, एका 18 वर्षाच्या पोरीच्या योनी मार्गामध्ये दारूचे खंबे टाकताय नराधम, असे सुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटले. माणुसकीला काळीमा भासणाऱ्या घटना, स्वतःला माणूस मानावी याची लाज वाटावी अशा घटना बांगलादेशमध्ये घडल्या. एवढ्यावर ते थांबले नाही. दुकानं फोडली, मॉल फोडली, महिलांच्या आबरू लुटल्या. आणि देशाची पंतप्रधान असलेली जी बाई आहे तिच्या कार्यालयाच्या दिशेने सगळा जमाव निघाला. सगळा. आणि कार्यालयाच्या दिशेने हा सगळा अराजक झालेला समाज आपल्याकडे येतोय हे जेव्हा शेख हसीना त्या पंतप्रधान असलेल्या बाईच्या लक्षात आलं, तेव्हा तिला कळालं सैन्यानं आपली साथ सोडलेली आहे, प्रशासनानं आपली साथ सोडली आहे. सरकार बहुमतात असलं म्हणून काय झालं, आज प्रशासन सैन्य आपल्या बरोबर नाही. आता तो जिहादी वृत्तीचा सगळा समाज जर माझ्यापर्यंत पोहोचला तर मी जगू शकत नाही. त्या बाईने ठरवलं बांगलादेश सोडून दुसऱ्या देशात गेलं पाहिजे. बांगलादेश ही इस्लामिक कंट्री आहे. शेख हसीना सुद्धा मुस्लिम समाजातूनच येतात. आणि जगाच्या पाठीवर माझ्या मायबापांनो जवळजवळ 59 देश हे मुसलमानांचे. 59, एक नाही, दोन नाही, तब्बल 59 देश मुसलमानांचे. ते शेख हसीनाला कळालं मी बांगलादेशमध्ये सुरक्षित नाही, मला देश सोडून पळायला पाहिजे. पण आता जायचं कोणत्या देशात हा प्रश्न जेव्हा तिच्या मनासमोर उभा राहिला तेव्हा तिला एकच उत्तर मिळालं, आता मी फक्त भारतात सुरक्षित राहू शकते. आणि ते जे संतांनी म्हटलंय ना, भरत खंडे नरदेव प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती, ते का म्हटलंय या घटनेवरून लक्षात येत आहे की त्या बाईच्या लक्षात आलं की आता मी सुरक्षित जर कोणत्या देशात राहू शकते तर फक्त भारतात राहू शकते. का? काही जरी झालं तरी या देशातली जनता बाईच्या अंगाला हात नाही घालणार. कारण तिला हिंदुस्थानाचा इतिहास माहितीये की ज्या ज्या नराधामानं या मातीत बाईकडं वाईट नजरेने पाहिलं त्या त्या नराधामाला हिंदुस्थानानं ठोकलं. हा हिंदुस्थानाचा इतिहास आहे. मग तो फार पूर्वी झालेला रावण असू द्या, नाही तर काल परवाचा बदलापूर मधला अक्षय असू द्या, गुन्हेगाराला गुन्हेगार मानणारा देश जर कोणता आहे तर त्याचं नाव भारत आहे. म्हणजे माझं ते बाळन दुसऱ्याचं ते कार्ट हा सिद्धांत भारताने कधीच राबवला नाही. गुन्हेगार गुन्हेगार आहे. तो रावण असू द्या, नाही तर बदलापूरचा अक्षय असू द्या, नाही तर उरणचा दाऊद शेख असू द्या, ज्याने ज्याने स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिलंय त्याला त्याला हिंदुस्थानानं ठोकलंय. कारण या देशाचा इतिहास आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते
रमनते तत्र देवता. अहो जिथे जिथे नारीची पूजा होते तिथे तिथेच देवांचं वास्तव्य होतं. हा इतिहास या हिंदुस्थानानं टिकवून ठेवलेला आहे. आणि त्या बाईला माहित आहे की या हिंदुस्थानामध्ये हिंदू बहुसंख्य राहतो आणि जिथे हिंदू बहुसंख्य राहतो तिथली बाई ही उपभोगाची वस्तू नाही तर देवाऱ्यातली देवी समजली जाते. हा हिंदुस्थानामध्ये. आता बघा ना पुढे नवरात्रोत्सव काय आपली संस्कृती बघा किती थोर आहे. म्हणजे शिवासाठी किती आहे? एक रात्र आहे शिवरात्र. विष्णूसाठी एकादशी. पण देवीसाठी 9 रात्र आहे. किती? 9 रात्र. म्हणजे स्त्रियांचा रिस्पेक्ट करायची संस्कृती पुरातन आहे म्हणून लाडकी बहीण योजना. ते काय आजकालचं नाहीये. म्हणजे काय झालं परवा एक आलं माझ्याकडे म्हटलं बापू कागदपत्रांसाठी उन्हाताना चक्रा मी मारल्या आणि पैसे तिच्या अकाउंटला आले आणि आता तिच्या पुढे हात करावा लागू राहिले देती का काय? ती संस्कृती आपली. स्त्रियांचा सन्मान करायचा, त्यांना प्राधान्य द्यायचं, त्यांना पुढं करायचं. ती गरज पण आहे, काळाची गरज पण आहे. तर शेख हसीनाने ठरवलं की मी भारतात गेली पाहिजे, मी तिथे सुरक्षित राहू शकते. ती भारतात आली. का भारतात आली? तिला माहिती इथे हिंदू बहुसंख्या आहे. याच्यातून आपण शिकायचं काय? यातून आपण हे शिकायचं की हिंदू धर्म हा भारतातील फक्त धर्म नाहीये तर हिंदू धर्म ही जगाची गरज आहे. या धर्मातल्या चालीरीती, या धर्मातल्या परंपरा, या धर्माचे संस्कार हे उगीच आमचा धर्म आमचा धर्म आमचा धर्म म्हणून रेटण्यात अर्थ नाहीये. इथल्या चालीरीती, इथली संस्कृती, इथली परंपरा का जोपासायची? तर ती जगाची गरज आहे. जर सगळ्या जगाला हिंदूंचं तत्वज्ञान जर कळालं तर या जगाला अणुबॉम्बची गरज राहणार नाही. हा नाही राहणार का? जगाच्या पाठीवरचा एकमेव धर्म सांगतो सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. म्हणजे हिंदू धर्मात जन्माला आलेल्यांना पण हिंदू धर्माचं महत्व कळावं आणि परधर्मातल्यांना पण कळावं की हिंदू धर्म काय शिकवतो. तर हिंदू धर्म शिकवतो जगातला प्रत्येक प्राणी सुखानं राहायला पाहिजे, जगातला प्रत्येक प्राणी निरोगी राहायला पाहिजे. जगाच्या पाठीवर एकमेव आपला संप्रदाय जो म्हणत नाही भारत सुखी झाला पाहिजे, जो म्हणतोय सगळा संसार सुखाचा झाला पाहिजे. अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरी. जगाच्या पाठीवरचा एकमेव धर्म जो सगळ्या विश्वाच्या सुखाची अपेक्षा करतो
अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि म्हणून या धर्मानं जे जे काही सिद्धांत मांडले ते समाजाच्या हिताचे. ते आपण पहा, आम्हाला दारात तुळस लावायला लावली. लई वर्ष लोकांना वाटायचं धर्मानं सांगितली अमावत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी तीर्थ आमच्यासाठी सांगितलं. अनेकांना असं वाटायचं सांगितलंय धर्मात म्हणून पाळायचं. नंतर वैज्ञानिकांच्या लक्षात आलं, जे साधू संतांना केव्हाच कळालं होतं, की जगाच्या पाठीवर 24 तास ऑक्सिजन देणारी जर वनस्पती कुठली तर तिचं नाव तुळस आहे. 24 तास. इतर जे वृक्ष आहेत, झाडी आहेत, वेली आहेत, 12 तास तुम्हाला ऑक्सिजन देणार, 12 तास तुम्हाला कार्बन डायऑक्साईड देणार. खरं आहे का खोटे? मग अभ्यास कमी बरं का. पण एकमेव तुळशी जी वनस्पती आहे, तिला वनस्पती म्हणणं तसं पाप आहे, तीर्थ आहे. देव केशव तीर्थ तुळशी 24 तास ऑक्सिजन देते. बघा किती विज्ञान आहे त्याच्या मागे. आणि त्या तुळशीला आपल्याला पाणी घालायला लावलं आणि तिच्या प्रदक्षिणा करायला लावल्या. अनेक आजारांवरचं उत्तम औषध म्हणजे तुळशी आहे. उत्तम औषध. कोविडच्या काळात चांगले चांगले औषध थकले, पण तुळशीचा काढा कामाला आला ना. आमच्या धर्मशास्त्रानं सांगितले गाय पाळा, गावो विश्वस्य मातर. संतांनी सांगितलं चला वळू गाई. काय त्याच्या मागे विज्ञान होतो. परवा एकाच्या घरी गेलो, म्हटलं 50 एकर शेती. मी म्हटलं गाय कुठे? म्हटलं गायचं काय काम आहे आता? हा काय जॉन डियर ट्रॅक्टर आहे? म्हटले असले 5 आहे. गायचं बैलाचं काय काम राहिलं? म्हटलं आता. म्हटलं असं किती शेती? 50 एकर, 5 ट्रॅक्टर आहे. गाई बैलाचं काम नाही. म्हटलं ते 5 ट्रॅक्टर दूध किती देतात? काय राव महाराज, ट्रॅक्टर काय दूध देतो? म्हटलं नाही देत. ते 5 ट्रॅक्टर शेणखत किती देतात? म्हटलं महाराज काय मस्करी करताय राव. ते 5 ट्रॅक्टर गोमूत्र किती देताय? म्हटलं तुम्हीच तर म्हटलं ट्रॅक्टर आहे, गाईचं काय काम आहे? काही गादड्यांना वाटतं गाई बैलाचं काम फक्त वजे वाहण्यासाठी आहे आणि नांगरणी खुरपणीसाठी आहे. नाही हो, ती आपल्या दारातली जी गाय आहे ना, तिला आई इतकंच महत्व का दिलं माहितीये का? त्या गाईचं दूध तुमच्या परिवाराचं भरण पोषण करतंय आणि त्या गाईचं शेण आणि गोमूत्र तुमच्या शेताचं भरण पोषण करतंय. आज अनेकांच्या शेताच्या नापीक झाल्या, गुणवत्ता जी ढासळली, फक्त रासायनिक खतांचा अतिरेक झाला. युरिया फेक, रासायनिक खत, 3 महिन्यात चांगलं उत्पन्न, पटापट पिकं वाढताय. अरे पण जमिनीचा कच चाललाय ना. ते शेण गोमूत्र तुमच्या शेताचं भरण पोषण करत होतं. म्हणून कृष्णाला विचारलं तुझं आवडतं नाव कुठलं? म्हटले गोपाल कृष्ण. निर्लोभ गायीची सेवा, त्याने माझी प्राप्ती उद्धवा. उद्धवाला सांगितलं की एखाद्याला जर भजन करणं शक्य नसेल, तासन तास ध्यान लावणं शक्य नसेल, तर त्याने गायीची सेवा करावी, त्याला मी प्राप्त होईल. का? देवाला माहित होतं की ती गायच जगाचं भरण पोषण करणार आहे, ती गाय यांना जिवंत ठेवणार आहे. आणि आज त्या गायीची मोठ्या प्रमाणात कत्तल आपण करतोय आणि हिंदू धर्मानं ते वर्ज्य सांगितलं. आज मी जे ओरडतोय की हिंदू धर्माचं रक्षण करा, धर्माचा अभिमान बाळगा. फक्त हिंदू असणं महत्वाचं नाही, तर पुढच्या काळात हिंदुत्ववादी असणं खूप महत्वाचं आहे. कारण भाऊ तुम्ही म्हणाला असं का बोलतोय बापू? मी पण उद्यापासून म्हणतो बाबा सर्व धर्म समभाव. मी उद्यापासून सांगायला सुरुवात करतो. फक्त आम्हाला एक गोष्ट पाहिजे, आमच्या हिंदू धर्मात जन्माला आलेल्या माणसाच्या घरात जर 10 भाकरी केल्या ना, तर त्यातली 1 भाकर तो गाईला खाऊ घालतो. आपल्या अनेक हिंदूंच्या घरांमध्ये गाईला नैवेद्य दाखवल्याशिवाय लहान पोराला सुद्धा जेवायला देत नाही. मी माझ्या व्यक्तिगत घरात पिढ्यानुपिढ्या चालत आले. आमच्या हिंदूच्या घरात 10 भाकरी केल्या तर त्यातली 1 भाकर गाईला खाऊ घातली जाते. आणि ह्याच हिंदुस्थान भाकरी सोबत गाय खातात. कसा सर्व धर्म समभाव होईल? कसं होईल मला सांगा, तुम्हीच सांगा.
काही मनावर घेतलेले की पहिली इथली गाय संपली पाहिजे म्हणजे इथली शेती उद्ध्वस्त होईल आणि इथला शेती प्रधान देश असलेला हा सगळा समाज रस्त्यावर येईल. हे काहींचं दूरगामी प्लॅनिंग आहे. मग अशा काळामध्ये आपल्याला धर्माभिमान जागृत होणं गरजेचं आहे. नुसतं परधर्मियांना शिव्या घालून चालणार नाही. मी या हायवेला गायींची गाडी पकडली, त्या हायवेला गोमांसाची गाडी पकडली, पण अंतर्मुख होऊन जर विचार केला तर गायी पाळाव्या, त्यांच्या पोटी गोरे जन्माला यावे आणि ते मग मोठे करावे, विकायला न्यावे, इतक्या प्रॉपर्ट्या परधर्मियांकडे नाहीये. गायीचं वासरू मोठं होतं हिंदूच्या घरात, गाय पण म्हातारी होते हिंदूच्या घरात. मग कसायाला विकणारा पण जबाबदार आहे. म्हणून नुसतं कसायाला शिव्या घालण्यात अर्थ नाहीये. हिंदूंनी पण शपथ घेतली पाहिजे की माझ्या आईचा श्वास जोपर्यंत शिल्लक आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मी आईचा जसा घरात सांभाळ करतो, तशीच आई इतकी महत्वाची असणारी, नवे नवे आईच असणारी गायीचा सुद्धा शेवटचा श्वास माझ्या घोट्यातच घेतला जाईल, हा संकल्प शेतकऱ्यांचा. आज आमच्या मनीष भाऊच्या वाढदिवसानिमित्त इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने जर शपथ घेतली की गायीपासून निर्माण होणारा गोवंश आणि गाय शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही गोट्यात सांभाळू, अशी जर शपथ घेतली ना, आमच्या नगरसेवकाचा वाढदिवस यशस्वी झाला. यशस्वी झाला वाढदिवस. गायीचं तुम्ही सांभाळ करा. एक एक गोष्ट तुम्ही निरीक्षण करा. कपाळाला तुम्ही टिळा लावा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, गळ्यात तुळशीची माळ घालून कपाळाला टिळा लावा. इथं आज्ञाचक्र आहे, सगळे सूत्र इथून हालतात. आणि आपण दगडाची पूजा करतो, पाण्याची पूजा करतो, वायूची पूजा करतो, अग्नीची पूजा करतो, पण जो बुद्धी आपल्याला निर्णय घ्यायला लावते, त्या बुद्धीची सुद्धा जर पूजा केली तर ती बुद्धी आपल्याला योग्य चालना देईल. या भावनेतून आज्ञाचक्राची पूजा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. म्हणून हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं कपाळाला टिळा हा लावलाच पाहिजे. लावलाच पाहिजे. का लावला पाहिजे? जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी तुम्ही लगेच निवडून पडतात हे हिंदूंचे बछडे. 2 वर्षापूर्वी माझ्या कीर्तनात एक कार्यकर्ता बसवलेला होता. मला वाटतं त्याचं काय योगदान होतं माहित नाही, पण हार घालायला त्याला उठवलं. आता हार घालताना आमच्याकडे पद्धत आहे, ते आम्हाला टिळा लावतात, आम्ही त्यांना टिळा लावतो. त्याने मला टिळा लावला, पण मी टिळा लावायला लागलो तेव्हा तो म्हटला, महाराजजी कपाळावर नका लावू, इथं लावा. म्हटलं कंठावर. त्याने कपाळाला नाही लावू दिला, म्हटलं माझ्या कंठावर लावा. बरं म्हटलं, तू इच्छा, तू म्हणाल तिथं लावितो, त्याला काय. मी त्याच्या कंठाला टिळा लावला. नंतर मी विचारलं की अहो ते कपाळाला काय ॲलर्जी आहे का त्यांना? ते म्हटले ॲलर्जी नाहीये, त्यांच्या धर्मात कपाळाला टिळा लावायला परवानगी नाहीये. म्हटलं असं? मग आपल्या धर्मातल्या प्रत्येकाला लावायलाच लावावं लागतो. त्या दिवशी मी संकल्प केला की हिंदू माणूस ओळखण्यासाठी कपाळावरचा टिळा खूप महत्वाचा आहे. एखादा परधर्मी, तुम्ही म्हणतात परधर्मातले पण काही माणसं लावतात, लावला का समजून घ्यायचं हे कट्टर नाहीये. आणि देशाला धोका कोणापासून आहे? जिहादी वृत्तीपासून धोका आहे. म्हणून कपाळाचा टिळा, आणि लय फायदे, एक फायदा नाही, खूप फायदे. कपाळाला टिळा लावला ना, डायरेक्ट माणूस 10 वर्षांनी कमी दिसत, तरुण दिसत होतो. करण मुख्यमंत्री वाटतंय आपला 60 वर्षाचा आहे. आपला आता महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब 60 वर्षाचे. कोणी म्हणल का? म्हणणार नाही. कपाळावरचं कुंकू कोणी म्हणलं असं 40 वगैरे, 60 वर्षाचे झाले साहेब सुद्धा.